नागपूरच्या बियर बार मधल्या सरकारी फाईलचा सीसीटीव्ही आता समोर आला। बियर बार मधल्या सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती आले। अधिकारी सरकारी फाईलची पाहणी करतानाचा हा व्हिडिओ आहे। झी 24 तासच्या बातमीनंतर आता चौकशी सुरू करण्यात आली आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, आता या सगळ्या बारचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे, कशा पद्धतीने आता चौकशी केली जाते? सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे की 3 लोक दिसतात आहेत, त्यातील काही सरकारी कर्मचारी असल्याचं कळत आहे। मनीष नगर परिसरातील हा संपूर्ण बार असून तिथली ही संपूर्ण सीसीटीव्ही आहे। याच्यातील जे अधिकारी आहेत ते नागपूर जिल्ह्यातील नसून ते बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक जी माहिती मिळते ती माहिती समोर आली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्राईम ब्रँचने सुद्धा याबाबत आता तपास सुरू केलाय। नेमके हे अधिकारी कोणत्या फाईल बाबत पाहणी करत होते किंवा पडताळणी करत होते आणि बियर बार मध्ये पर्यंत या फाईल कशा पोहोचल्या, कोणत्या विभागाच्या फाईल होत्या, या सगळ्या गोष्टींचा आता तपास सुरू झालेला आहे। नक्कीच अमर, खरं तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती, त्यामुळे आता चौकशीतून काही अधिकची माहिती समोर आली आहे का? पोलीस या प्रकरणी आता संपूर्ण सखोल असा चौकशी करत आहे। खरं तर बार मध्ये सरकारी शासकीय फाईली कशा पोहोचल्या, कोणत्या विषयावर ही सगळं चर्चा सुरू होती किंवा पडताळणी आणि पाहणी करत होते, फाईल्स मध्ये कोणत्या बाबींचं डिस्कशन जाऊन हे बार मध्ये करत होते, याची पोलीस सखोल चौकशी करत आहे। पण या बार मध्ये जाऊन ज्या शासकीय फाईल पोहोचल्या होत्या त्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या विभागाच्या फाईल्स आहे याचा संपूर्ण तपास होत आहे। पण या सीसीटीव्ही मुळे पोलिसांचा तपास आता वेगाने सुरू झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुट्टीच्या दिवशी या बार मध्ये हे सर्व अधिकारी आणि हे 3 लोक काय करत होते याची संपूर्ण तपास पोलीस करत आहे। नक्कीच अमर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या चौकशीतून आता नेमकं काय समोर येईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।